नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं। चला तर आपण आजच्या नवीन वाक्यांना सुरुवात करूया। आजचं आपलं पहिलं वाक्य आहे, मी इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी नेहमी प्रयत्न करतो। आपण लिहून घेऊया, मी इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी नेहमी प्रयत्न करतो। पण मी गोंधळून जातो। याचा आपल्याला मराठीमध्ये कसं भाषांतर करता येईल मित्रांनो, हे आपण आज बघूया। बघा, मी इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी नेहमी प्रयत्न करतो। आता या वाक्यामध्ये मेन जो काळ आहे तो आहे साधा वर्तमान काळ। याच्यामध्ये बघा मित्रांनो, या ठिकाणी मी प्रयत्न करतो हा बेस आहे। या ठिकाणी मी प्रयत्न करतो हा बेस आहे। त्याच्यानंतरचा जो भाग आहे वाक्यामधला, तर तो ऑब्जेक्टचा भाग आहे मित्रांनो, आणि अदर वर्ड्सचा भाग आहे। तर याच्यासाठी आपल्याला मी साठी आपण काय घेतो, मी साठी आपण असं पण एक समजून घेऊया मित्रांनो, की या ठिकाणी प्रत्येक शब्दाला मराठीमध्ये काय म्हणतात ते पण आपण लिहून घेऊया। जसं की इंग्लिशमध्ये म्हणजे इन इंग्लिश, आता इंग्लिशचं इंग्लिशच राहील मध्ये। या ठिकाणी आपण इंग्लिश मध्ये साठी इन, मी साठी आय, बोलण्यासाठीला आपल्याला या ठिकाणी साठी आपण घेऊया टू, बोलण्यासाठी आपण घेऊया टॉक, नेहमीसाठी आपल्याला माहिती आहे ऑलवेज, प्रयत्नासाठी आहे ट्राय, आणि प्रयत्न करण्यासाठी ट्राय आहे। ठीक आहे, या ठिकाणी या दोन शब्दांसाठी ट्राय आहे। त्याच्यानंतर पण साठी आहे बट, आय, गोंधळून जातो म्हणजे कन्फ्यूज, गोंधळून जाण्यासाठी एकच शब्द आहे कन्फ्यूज। तर मित्रांनो, या सर्व शब्दांना आपल्याला जोडून इंग्रजीमध्ये वाक्य आपल्याला बनवायचं आहे। तर मित्रांनो, चला तर आपण बघूया। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सब्जेक्ट या ठिकाणी आय आहे मी, पण मी तुम्हाला सांगितलं की बेस काय आहे, तर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। आपण या आधी पण बघितलं होतं की साध्या वर्तमान काळामध्ये आपल्याला सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट ही रचना असते। वर्ब या ठिकाणी साधारणतः V1 असतो, म्हणजे मूळ क्रियापद असतं। तर या ठिकाणी आय ट्राय, आता आपल्याला या वाक्यामध्ये वर्ब शोधणं फार महत्त्वाचं आहे। तर आता मी इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी नेहमी प्रयत्न करतो। आता बोलणे हे सुद्धा वर्ब आहे, पण आपण असं नाही म्हणत आहे की मी बोलतो तर आय टॉक आलं असतं। तर या ठिकाणी मेन आपल्याला सांगायचं आहे काय, की मी प्रयत्न करतो, बरोबर आहे। आपण प्रयत्न करतो हे या ठिकाणी मेन वर्ब आहे। तर या ठिकाणी प्रयत्न आपण कशासाठी पण करू शकतो, की मी पास होण्यासाठी प्रयत्न करतो, मी बोलण्यासाठी प्रयत्न करतो या ठिकाणी। तर असं आपल्याला प्रयत्न करणे म्हणजे आय ट्राय, बघा सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस आता ऑब्जेक्ट। आता प्रयत्न करतोय तर ते कशासाठी करतोय ते आपल्याला पहिले लिहावं लागेल। मग याच्यासाठी बोलण्यासाठी नाही का, आणि मग इंग्लिशमध्ये, सो आय ट्राय टू स्पीक, आय ट्राय टू स्पीक कशामध्ये, इन इंग्लिश, आय ट्राय टू स्पीक इन इंग्लिश ऑलवेज। बघा, मी या ठिकाणी आय ट्राय टू स्पीक इन इंग्लिश ऑलवेज, मी नेहमी इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी प्रयत्न करतो। तर या ठिकाणी इथपर्यंत आपण आलो। पुढचं आहे बट आय कन्फ्यूज, बट
आय कन्फ्यूज. पण मी गोंधळून जातो. मी गोंधळून जातो किंवा मी गोंधळतो हा सुद्धा साधा वर्तमान काळ आहे. सब्जेक्ट प्लस वर्ब, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. या ठिकाणी हा सब्जेक्ट आला आणि या ठिकाणी वर्ब आलेला आहे. तर अशा पद्धतीने हे वाक्य आपण बघितलेलं आहे. आय ट्राय टू स्पीक इन इंग्लिश ऑलवेज बट आय कन्फ्यूज. या ठिकाणी मित्रांनो बोलण्यासाठी आपण टॉक पण घेऊ शकतो आणि स्पीक पण घेऊ शकतो. एवढं लक्षात घ्या. टॉक म्हणजे आपण जेव्हा आपण एखाद्याशी बोलत असतो त्यावेळेला आय एम टॉकिंग टू हिम, मी त्याच्याशी बोलतोय. आय एम टॉकिंग टू हर, मी तिच्याशी बोलत आहे. आणि स्पीक म्हणजे या ठिकाणी जनरल जेव्हा आपण शब्द वापरतो त्या ठिकाणी स्पीक या ठिकाणी घेतलंय आपण. तर अशा पद्धतीने मित्रांनो पुढचं वाक्य आपण अजून घेऊया. उदाहरणार्थ आपण नेहमी म्हणतो की मला इंग्लिश समजते पण बोलता येत नाही. ते घेऊया आपण. मला इंग्लिश समजते पण बोलता येत नाही. आता समजण्यासाठी वर्ब आहे मित्रांनो अंडरस्टँड. बघा आपण या ठिकाणी लिहूया अंडरस्टँड. इंग्लिशसाठी इंग्लिश, मला म्हणजे आय, पण साठी आपण घेऊया बट, बोलता येत नाही. आता बोलण्यासाठी पुन्हा आपण घेऊया स्पीक. आता या ठिकाणी येत नाही, जेव्हा आपल्याला काही गोष्ट येत नसते, शक्य नसते, त्यावेळेला आपण कॅन वापरत असतो. कॅन. आणि या ठिकाणी नॉट, नाहीसाठी आपण नॉट. एखादी गोष्ट आपल्याला शक्य नसते किंवा जमत नसते त्यावेळेला आपण कॅन वापरू शकतो आणि कॅनच्या सोबत नॉट. कॅन म्हणजे शकणे, शक्य असणे, शकणे, आणि त्याच्या पुढे जर नॉट वापरला तर शक्य नसणे. तर अशा पद्धतीने आता आपण हे वाक्य वेगवेगळ्या क्रमाने आलेले आहेत इंग्लिशमध्ये. मराठीचा क्रम हा बरोबर आहे, मला इंग्लिश समजते पण बोलता येत नाही. पण तसाच्या तसा जर इंग्लिशमध्ये लावला आपण आय इंग्लिश अंडरस्टँड बट स्पीक कॅन नॉट, असं हे वाक्य होत नाही. आय नंतर इंग्लिश येतो का डायरेक्ट? नाही. तर आय नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? वर्ब घ्यायचं आहे. तर आय या ठिकाणी वर्ब कोणता आहे? समजणे. हे बघा यामध्ये सर्वांमध्ये वर्ब आहे समजणे. आय अंडरस्टँड इंग्लिश, I understand English but I understand English but I can't किंवा I cannot speak. I understand English but I cannot speak. मला इंग्लिश समजते पण बोलता येत नाही. तर मित्रांनो आजपासूनच आपण सुरुवात करूया इंग्लिश बोलण्यासाठी. आता हे जे दोन वाक्य आपण लिहिलेले आहेत, आय ट्राय टू स्पीक इन इंग्लिश ऑलवेज बट आय कन्फ्यूज, आय अंडरस्टँड इंग्लिश बट आय कांट स्पीक, हे आपण दोन वाक्य पाठ करायचं आहे आजपासूनच. या पद्धतीने पण आपण इंग्रजी शिकू शकतो. कारण मित्रांनो भाषा ही जी असते आपल्याला ऐकून ऐकूनच आपल्याला जास्त समजते. हा भाषेचा सिद्धांत आहे. कारण आपण जर बघितलं तर भाषेमध्ये कौशल्य आहेत, जसं की श्रवण आहे, भाषण आहे, वाचन आहे आणि मग लेखन आहे. तर कोणतीही भाषा शिकण्यासाठी हे चार कौशल्य महत्त्वाचे आहेत मित्रांनो. श्रवण, भाषण, वाचन, लेखन. तर याच्यामध्ये श्रवण म्हणजे आपण जास्तीत जास्त ऐकलं पाहिजे. त्याच्यानंतर ऐकून आपण बोलतो, हा सिद्धांत आहे. पहिले आपण ऐकतो मग बोलतो, मग आपण वाचायला शिकतो आणि मग लिहायला शिकतो. डायरेक्ट आपण लिहायला शिकत नाही किंवा डायरेक्ट वाचायला शिकत नाही मित्रांनो. आपण एक उदाहरण समजून घेऊया. आपल्या घरामध्ये लहान बाळ असतं, समजा ते 3 वर्षाचं बाळ आहे. आपण जे जे बोलतो ते सगळं ते ऐकण्याचं काम करतं. जर आपण त्याला विचारलं की आई काय करत आहे, तर ते बाळ आपल्याला लगेच उत्तर देतं की आई स्वयंपाक करत आहे. बाबा कुठे गेले आहेत, तर ते आपल्याला बाळ उत्तर देतं की बाबा कामावर गेले आहेत. तर आता बाबा कामावर गेले आहेत हे शिकण्यासाठी तो शाळेत अजून तर गेला नाही आहे. भाषेचं ग्रामर त्याला माहिती नाही आहे, वाक्यरचना माहिती नाही आहे. मग तो हे कसं बोलतो? तर आपण त्याला सांगत असतो की आई स्वयंपाक करते. कुठेतरी त्याने ते ऐकलेलं असतं, त्याच्यामुळेच तो
ते बोलतोय आणि तो एक एक शब्द सुरुवातीला बोलत असतो. जसं की पाण्यासाठी तो पाणी मागतो, पाणी, जेवणसाठी जेवण मागतो. जे काही समजा मित्रांमध्ये खेळायला गेला तर एखादा नवीन शब्द घेऊन येतो, तो बोलतो आपल्या सर्वांसमोर. मग आपण विचार करतो की हा आज असा कसं काय बोलला, तर त्याने ते मित्रांनो ऐकलेलं असतं आणि मग तो ते बोलायला लागतो. तर आपलं पण तसंच आहे मित्रांनो. आपण जर खेळामध्ये गेलो, लहान मित्र असतात, खेळण्यामध्ये आपण हिंदी शब्द ऐकतो, तर त्या ठिकाणी आपण ती हिंदी शिकायला सुरुवात होते आपली. गुजराती मित्रांमध्ये गेलो तर आपण गुजराती बोलायला लागतो, कारण आपण ते ऐकलेलं असतं. तर भाषा ही अशीच शिकली जाते. प्रथम आपण ऐकलं पाहिजे, नंतर बोललं पाहिजे आणि नंतर मग वाचन आणि लेखन हे नंतर येतं. तर जास्तीत जास्त ज्या ज्या वेळेला आपण ऐकणार त्या त्या वेळेला आपण शिकू शकणार आहोत मित्रांनो. तर आपण अजून एक वाक्य घेऊया. उदाहरणार्थ, मला इंग्लिशमध्ये चांगले मार्क्स मिळतात किंवा पडतात. मला इंग्लिशमध्ये चांगले मार्क्स मिळतात. तर आता बघा, या ठिकाणी पुन्हा आपण घेऊया मलासाठी आय. इंग्लिशमध्ये, आता हे प्रिपोजिशन आहे मध्ये, त्याला आपण आधी घ्यायचं इन इंग्लिश. त्याच्यानंतर चांगले, याच्यासाठी आपण गुड घेऊया. मार्क्स, आपण बऱ्याच वेळेला इंग्रजी शब्द वापरतो, गुणच्या ऐवजी मार्क्सच वापरला आपण. आणि मिळतातला गेट. तर या ठिकाणी हे वाक्य बघा. आता आय इंग्लिश गुड मार्क्स गेट असं तर याची रचना नाही आहे. आय नंतर नेहमी व्हर्बच येतं. आता आपल्या मराठीमध्ये वाक्यामध्ये जे व्हर्ब असतं ते शेवटी येतं. जसं की या ठिकाणी मला इंग्लिश समजते पण येत नाही, हे शेवटी आलं. या ठिकाणी मिळतात हे शेवटी आलं. तर आपल्याला वाक्यामध्ये, इंग्लिशच्या वाक्यामध्ये ते आपल्याला कुठे घ्यावं लागतं, आय गेट, इथून सुरुवात होते. आय गेट. मग मला काय मिळतं ते पुढे बोलायचं असतं, नाही का. आय गेट, मला पैसे मिळतात, आय गेट मनी. मला मित्र मिळतात, आय गेट फ्रेंड्स. अशा पद्धतीने, या पद्धतीने आपण पुढे जे कर्माचा भाग असतो वाक्यामध्ये, अदर वर्डचा भाग असतो, तो आपण जोडून वाक्य तयार करू शकतो. मग आता आय गेट, तर काय मला मिळतात, या ठिकाणी काय मिळतात, तर चांगले मार्क्स, नाही का. काय मिळतात ते पहिले लिहायचं, आय गेट गुड मार्क्स. आणि मग ते कुठे मिळतात ते नंतर, आय गेट गुड मार्क्स इन इंग्लिश. तर अशा पद्धतीने मित्रांनो मला इंग्लिशमध्ये चांगले मार्क्स मिळतात, आय गेट गुड मार्क्स इन इंग्लिश. पुढचं वाक्य आपण अजून घेऊया. जसं की मी इंग्लिशमध्ये निबंध पण लिहू शकतो. आपण घेऊया, मी इंग्लिशमध्ये निबंध पण लिहू शकतो. हे वाक्य आपण कसं बनवणार मित्रांनो, बघा. या ठिकाणी मी साठी आपण आय घेऊया. आता मी मगाशी सांगितलं की शकण्यासाठी आपण काय घेतो, कॅन हा शब्द घेत असतो. कॅन म्हणजे शक्य असणे. जसं की मी इंग्लिशमध्ये निबंध पण लिहू शकतो. मग आता या ठिकाणी, आता कॅन या ठिकाणी मेन वर्ब आहे मित्रांनो. बघा, आय कॅन. तर आय कॅन, मी काय करू शकतो, निबंध लिहू शकतो. सो आय कॅन राईट. आय कॅन राईट. या ठिकाणी कॅन हे सहाय्यकारी क्रियापद आहे, राईट हे मुख्य क्रियापद आहे. आय कॅन राईट, तर काय लिहू शकता तुम्ही, आय कॅन राईट ॲन एसे. आय कॅन राईट ॲन एसे इन इंग्लिश. ॲन हे आर्टिकल आपण वापरलेलं आहे एसेच्या अगोदर, कारण एसे हा शब्द ईने सुरू होतोय आणि त्या ठिकाणी आपण ॲन हे आर्टिकल वापरलं आहे. आपल्याला माहिती असेल की ए, ॲन आणि द, ए, ॲन आणि द असे 3 आर्टिकल असतात जे आपण अगोदर, शब्दाच्या अगोदर वापरू शकतो.
तर आपण आर्टिकलचा एक सेपरेट व्हिडिओ नंतर बनवूया. पण आपण या ठिकाणी ई हा शब्द आलेला आहे. जसं की आपल्याला माहिती आहे ए, ई, आय, ओ आणि यू हे जे काही 5 स्वर आहेत, या स्वराच्या स्वराने जे शब्द सुरू होतात त्याच्या आधी आपल्याला ॲन हे आर्टिकल वापरावं लागतं. तर आय कॅन राईट ॲन एसे इन इंग्लिश. मी इंग्लिशमध्ये निबंध पण लिहू शकतो. तर या ठिकाणी आय कॅन राईट ॲन एसे इन इंग्लिश. तर अशा पद्धतीने आपण हे वाक्य बघितलेलं आहे मित्रांनो. आता या ठिकाणी पण राहिलेलं आहे. आय कॅन राईट, मी पण आय कॅन राईट. आपण पण या ठिकाणी सुद्धा या अर्थाने घेतलेलं आहे. सुद्धा मी इंग्लिशमध्ये निबंध सुद्धा लिहू शकतो, पण या अर्थाने लिहिले. बट या अर्थाने नाही आलेलं आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आपल्याला आय कॅन राईट ॲन एसे इन इंग्लिश टू असं वाक्य पूर्ण करावं लागेल या ठिकाणी मित्रांनो. त्याच्यानंतर आपण पुढचं वाक्य घेऊया मित्रांनो. माझी व्याकरणावर चांगली पकड आहे, असं आपण एक वाक्य घेऊया. माझी व्याकरणावर चांगली पकड आहे, म्हणजे मला व्याकरण चांगले येतं. तर या ठिकाणी आपण माझी म्हणजे आय. आता या ठिकाणी आहे असं हे ज्या वाक्याचा काळ आहे, माझी व्याकरणावर चांगली पकड आहे. सो हा वर्तमान काळ आहे, पूर्ण वर्तमान काळ. सो आय हॅव या ठिकाणी येईल. आय हॅव गुड. चांगली आहे बघा, माझीसाठी आय घेतला आपण नाही का, आहेसाठी आपण हॅव घेतला आहे, चांगलीसाठी गुड घेतलेला आहे. आता राहिले पकड आणि व्याकरणावर. सो आय हॅव गुड. पकडसाठी आपण घेऊया कमांड. आय हॅव गुड कमांड. वरसाठी घेऊया ऑन आणि व्याकरणसाठी घेऊया ग्रामर. आय हॅव गुड कमांड ऑन ग्रामर. त्याच्यानंतर आपण घेऊया मी इंग्रजी वाचू शकतो. मी इंग्रजी वाचू शकतो. शकण्यासाठी आपण घेतो कॅन मित्रांनो. तर या ठिकाणी हे वाक्य कसं होईल आपण बघूया. आय कॅन. मी साठी घेतला आय, शकतोसाठी घेतला आपण कॅन. सो वाचू आय कॅन रीड. इंग्रजीसाठी इंग्लिश, आय कॅन रीड इंग्लिश. मित्रांनो आता कॅन जेव्हा आपण वापरतो तो डायरेक्ट सब्जेक्ट नंतर येत असतो. जसं आपण म्हटलं की मी इंग्रजी वाचू शकतो, आपण म्हटलं की ती इंग्रजी वाचू शकते, तर त्या ठिकाणी शी कॅन रीड इंग्लिश. तो इंग्रजी वाचू शकतो, ही कॅन रीड इंग्लिश. तर अशा पद्धतीने करता बदलू शकतो. आपण इंग्रजी वाचू शकतो, वी कॅन रीड इंग्लिश. तर आपल्याला शक्यने असं म्हणायचं असेल तर कॅन वापरावा लागतो मित्रांनो. तो सुद्धा आपल्याला सब्जेक्ट नंतर लगेच लिहावा लागतो. म्हणजे आय कॅन, वी कॅन, यू कॅन, शी कॅन, राम कॅन नाही का. राम इंग्रजी वाचू शकतो, राम कॅन रीड इंग्लिश. तर राम धावू शकतो, राम कॅन रन. राम वेगाने धावू शकतो, राम कॅन रन फास्ट. तर अशा पद्धतीने आपण कॅन वापरून पुढे व्हर्ब वापरलं तर आपलं वाक्य सहज तयार होतं मित्रांनो. मी बोलू शकतो, आय कॅन टॉक. मी भाषण करू शकतो, आय कॅन ॲड्रेस. भाषण करण्यासाठी आपण ॲड्रेस वापरू शकतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आज बघितलं की इंग्रजी बोलण्यासाठी आपल्याला वाक्य तयार कसे करता येतात जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने मित्रांनो. तर आपल्याला नेहमी असा प्रश्न पडतो की आपल्याला हे सगळं येतं की मी नेहमी प्रयत्न करतो, मला इंग्रजी समजते पण बोलता येत नाही, मला इंग्रजीमध्ये चांगले मार्क्स पण मिळतात. तर आपली फक्त कमतरता कुठे आहे मित्रांनो, तर आपण जास्तीत जास्त इंग्रजी ऐकलं पाहिजे आणि जास्तीत जास्त बोलण्यासाठी सराव केला पाहिजे मित्रांनो. कारण आपल्याला बोलण्याचा जो सराव आहे तो जास्तीत जास्त महत्त्वाचा आहे. तर आपण बोलण्यासाठी खूप जास्त सराव करणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. धन्यवाद.